नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज मित्रांनो आपण विरारमधील एक मंदिर आहे प्रति शिर्डी म्हणून साईबाबांचं, तर तिथे आपण त्या मंदिरात जाणार आहोत भेट द्यायला। तर मंदिर खूप सुंदर आहे, तिथंच गणपती बाप्पाचं पण दर्शन आपल्याला होणार आहे। तर खूप सुंदर मंदिर आहे। तर आपण आज नालासोपाऱ्यावरून तिथे जाणार आहोत। तर मित्रांनो, मी आता नालासोपाऱ्याला आहे आणि नालासोपाऱ्यावरून ट्रेननी मी विरारला जाणार आहे। तर माझ्यासोबत तुम्हीही चला। तर मित्रांनो, जिथे मी राहतो तिकडचा हा परिसर आहे, तुम्ही साईडला बघू शकता। तर मित्रांनो, रस्त्याने जाता जाता आमच्या इथे शिवशंकराचं एक मंदिर आहे, तर त्याचं दर्शन घेण्यासाठी मी सर्वप्रथम जातो। भोलेबाबांचं दर्शन घेतो आणि इथून नंतर मग मी विरारकडे रवाना होतो। तर मित्रांनो, आता मी नालासोपारा स्टेशनला आलो आहे आणि इथून मी ट्रेन पकडून आता विरारला जाणार आहे। तर चला आता आपण ट्रेननी जाऊया। तर मित्रांनो, फायनली मी विरारला आता पोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे। त्याच्या इथूनच वेस्टला हा वरती ब्रिज गेलेला आहे, त्याच्या खालून जायचं आहे। फक्त 5 मिनटं लागतात, जास्त नाही लागत। इथून 5 मिनटात आपण साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे पोहोचू। तर मित्रांनो, इथेच पुढे गेल्यानंतर 5 मिनटाच्या अंतरावर या ब्रिजच्या खालूनच लेफ्ट साईडला एक रोड गेलेला आहे छोटासा, तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर हा ब्रिज आहे, इथून लेफ्ट साईडला रोड आहे, तिथून आलो का समोरच आपल्याला हा मंदिर दिसेल। तर मित्रांनो, मंदिरात एंट्री करताच आपल्याला सर्वप्रथम साईबाबांचं दर्शन करायला मिळेल। तर तुम्ही पाहू शकता मंदिर आणि मंदिरात असलेले प्रति शिर्डी म्हणून इथे विरारला असणारा हा मंदिर, यामध्ये असलेले साईबाबा, तसेच राईट साईडला गणपती बाप्पाही आहेत, त्याचबरोबर लेफ्ट साईडला दत्तगुरूंची मूर्ती आहे। खूप सुंदर मित्रांनो मंदिर आहे हा। तुम्ही जर जवळच राहत असाल नालासोपारा विरार साईडला तर नक्की या मंदिराला भेट द्या।
तुम्ही कधी या मंदिरात आलात तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन करता येईल व इथे खूप अशा मूर्ती आहेत, देवदेवतांचे मूर्ती इथे आहेत. तर या मंदिरात तुम्ही कधी येऊन दर्शन घेऊ शकता. तर साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पाठच्या साईडला इकडे साईबाबांच्या पादुका आहेत, तर त्याचंही आपण दर्शन करायला आता जाणार आहोत. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आतमध्ये जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा आपल्याला श्रीराम तसेच लक्ष्मण आणि सीता माताचे दर्शन आपल्याला करायला इथे मिळतो. हे मंदिर आतमध्ये खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्या गणपती बाप्पाची खूप मोठी अशी मूर्ती बसवलेली आहे. सर्वांचेच लाडके सुखकर्ता दुःखहर्ता असणारे गणपती बाप्पा यांची खूप सुंदर मूर्ती इथे बसवलेली होती. हे पाहून गणपती बाप्पाला पाहून खरंच सर्वांचं मन एकदम मंत्रमुग्ध होईल अशी मूर्ती होती इथे. मी कमीत कमी इथे 15-20 मिनटं असं थांबलो गणपती बाप्पाचं दर्शन करत. खरंच एकदम सुंदर मूर्ती होती गणपती बाप्पाची. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला साईडलाच हनुमानाची तसेच गणपती बाप्पाची त्याचप्रमाणे राम सीता असे छोटे छोटे मंदिर इथे बांधलेले होते, तेही खूप सुंदर होते. या मंदिरात आल्यावर मित्रांनो खरंच एकदम मनाला शांती भेटते असं मंदिर आहे. तुम्ही नक्की एक दिवस या विरारच्या ठिकाणी या आणि या मंदिराचं दर्शन घ्या. मंदिरात आलेले सर्वच भाविक देवदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर इथे 15-20 मिनिटं थांबत होते. खरंच खूप सुंदर मंदिर होता. आता मी तुम्हाला इथे असलेल्या छोट्या मंदिराचं दर्शन करून देतो. तर पहिलंच शिवलिंग आहे मित्रांनो, नंतर मग हनुमंताची मूर्ती आहे, त्याचबरोबर गणपती बाप्पाची ही मूर्ती इथे आहे. त्याचप्रमाणे इथे प्रभू राम तसेच सीता. तर मित्रांनो गणपती बाप्पाचं आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण विरार स्टेशनला आलो आहोत आणि इथून आता परत मी घरी जाणार आहे. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणते मंदिर माहिती असतील विरार नालासोपारा साईडला तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता, सांगू शकता. मी तिथे जाऊन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.